नच भगवंताची श्रीकृष्णाची थकली वाणी दास गणूची. रंग कसा आहे? गोरापान कोळशासारखा. दात कशी आहेत? नांगराच्या फाळासारखी. नाक कशी आहेत? म्हणजे पर्वताची गुहा. श्वास घेतली तर 10-20 गोप आत जावे आणि दुसऱ्या नागपुडीने बाहेर पडावे. शब्द व्यंग चित्र महाराजांनी उभं केलंय. ते धूळ कोसळलं, भूकंपाचे हादरे झाल्यासारखं गोकुळाला वाटलं. येऊन ते धूळ पाहिलं. गोपांना वाटलं म्हणजे कृष्ण जर खाली सापडला असेल तर चिरडून संपला असेल. धुळाला शिड्या लावल्या. भगवंत वर खेळत होते. खाली उतरवलं. गवळणी म्हणल्या, यशोदे 100% कृष्णाला दृष्ट झालीये बाई. दृष्ट झाल्याशिवाय आपण होऊन हे चालत संकट घरामध्ये येणार. त्याची दृष्ट काढायची आहे. तर त्याची दृष्ट काढायची आहे ठरलं. कशी काढायची दृष्ट? म्हणजे कृष्णाला समोर बसवा. असं आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव शुद्ध आहे ना, त्याची कृती कशी असते बघ. ज्याच्या अंतःकरणामध्ये हलाहल होतं त्याला दृष्ट काढायसाठी दुनियाभरची सामानाची आवश्यकता होती. पण आता गवळणींना दृष्ट काढायची आहे. एक एक गवळण समोर यावी. करावं काय त्यांनी? वामपदाचा अंगारा लाविती बाया शारंगरा देव वर्षती सुमन भारा गोकुळावरी अतिहर्षे. डावा पाय वर करावा. तळपाया खालची धूळ घ्यावी. माती तळपायाची कृष्णाच्या कपाळावरती लावावी. काय म्हणावं? कृष्णा मेल्या तुझी हिडा पिढा जाऊ दे. कृष्णा तुझी हिडा पिढा जाऊ दे. पायाखालची धूळ मस्तकावरती लागल्यानंतर भगवंतांनी असं हास्य करावं. महाराज सांगायचे आमचे की स्वर्गामध्ये वशिष्ठ वामदेवांनी लाजून माना खाली घातले असतील. म्हणजे आमची हयात गेली पंचसूक्त पवमानाचे अभिषेक तुम्हाला करता करता, पण ही प्रसन्नता, हे निर्मळ हास्य तुमच्या चेहऱ्यावरती आम्ही कधी अनुभवलं. भगवान कदाचित म्हणले असतील, म्हणजे तुम्ही 1,16 उपचार केले, पण ज्या प्रेमाने पायाखालची धूळ मला पाहिजे होती ते प्रेम नाहीच ना. विद्वत्तेचा कोरडेपणा आहे नुसता. तत्वज्ञानाचा कोरडेपणा. हे भगवंताचं प्रेम आहे. भगवंत वाढायला लागले हळूहळू. भगवंतासोबत गोप गोपींचं भगवंतावरचं प्रेम वाढायला लागले. आणि हळूहळू हळू होता 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 गोकुळामधले सगळे इतर विषय संपले. कुठलाही विषय शिल्लक नाही. टीव्ही मोबाईल तर शोधून सापडायचा नाही. संध्याकाळच्या घाणेरड्या मालिकांचं तर नाव घ्यायची सोय नाही. कुठलाही विषय शिल्लक नाही. विषय कुठला शिल्लक आहे गोकुळामध्ये? केवळ एकमेव विषय शिल्लक आहे. प्रेमे मुखाने हरिनाम घेती गोविंद दामोदर माधवे गोपाल दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवे गोविंद दामोदर माधवेती गोपाल दामोदर माधवेती. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोविंद गोपाल असं आहे. त्या नावामध्ये सुद्धा एवढा गोडवा आहे. हे नाव सुद्धा कसं आहे भगवंतात? शेवटी असं आहे, हे सगळं भावावरती अवलंबून आहे. ज्यांनी हा अनुभव घेतला ना ते त्याचं वर्णन करतात. म्हणजे नाव तरी कसं असावं? अमृताहुनी गोड. बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृता खूप छान अभंग आहे. तर आपल्याला वेळ एवढा थोडा आहे. कृष्ण कथाच एवढी 1.5 तासामध्ये सांगायची म्हणजे विंडो शॉपिंग सुद्धा पूर्ण होणार. प्रत्यक्ष शॉपिंग तर दूरचीच गोष्ट नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देव. असं अमृतापेक्षा गोड तुझं नाव आहे हे माहिती आहे. हा अनुभव सांगणारे सुद्धा आहेत. मन माझे केशवा का बा न घे. माझंच मन असं कसं अवखळ निघालं की त्याला या नामाची गोडी लागत नाही. काय सुंदर वर्णन आहे नामदेव महाराजांचं. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. कुठेही न झोपणारा माणूस कीर्तनाला आला की हमखास झोपतो. कथेला आला की हमखास झोपतो.
नामस्मरणाबद्दल प्रेम नाहीये, ती आस्था नाहीये, ती श्रद्धा नाहीये, तो भाव नाहीये, म्हणून झालेला हा प्रकार आहे. कुठलाही विषय शिल्लक नाही. गोविंद दामोद असं आहे. गवळी लोक आहेत सगळे. दही दूध तूप लोणी हे तरी विषय कुठे शिल्लक आहेत? दही घ्या म्हणायचं तर गोविंद घ्या म्हणतात, दूध घ्या म्हणायचं तर गोपाळ घ्या म्हणतात. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असं आपल्याकडे वर्णन आहे ना, ते कुठून निघालं? अरे दही दूध तूप लोणी साय हे विषय संपले ना, त्याला काहीतरी तर उच्चारावं लागेल. मग गोविंद दामोदर माधवेती गोपाल दामोदर माधवी विक्रेतु कामाखिल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दध्यादिकं मोहवशादवोचत गोविंद दामोदर माधवे. बाजारामध्ये दही दूध विकायला घेऊन बसलेल्या गवळणी सुद्धा दही घ्या दूध घ्या म्हणून बाजारच्या लोकांना कुठे सांगतायत गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणून सांग. असं मोठं प्रेम गोकुळामध्ये निर्माण झालं. भगवंताचं वय वाढायला लागलं, भगवंताचे सवंगडी जमा व्हायला लागले. 7-8 वर्षाचे भगवंत झाले. मित्र जमा करावेत आणि हुल्लडबाजी करावी सगळ्या गावभर. त्या काळच्या आयांना आपल्या पोरांच्या भविष्याची फारशी काळजी नसल्यामुळे, आया अडाणी असल्यामुळे प्री नर्सरी हा प्रकार नव्हता, प्री प्रायमरी हा प्रकार नव्हता. म्हणजे 2 वर्षाचं झालं की प्ले ग्रुप, मग पुढे नर्सरी, मग लोअर केजी अप्पर केजी. म्हणजे आई मोकळीन पोरग मोकळं. जे काय बघायचं असेल ती मास्तरनी आणि ते पोरं काय बघायचे ते बघून घेते. 7-8 वर्षाची पोरं गावात धुमाकूळ घालायची. बरं पोरांचं कसं होतं? पोरं होती पाप्याची पित्र, हाता पायाच्या काड्या ढेऱ्याचे नगारे. दमाईची पोरं. कृष्णा एवढा स्टॅमिना नाही. कृष्णा आपला मस्त गुटगुटीत बालक. पोरं दमली की बसायची. म्हणजे कृष्णा आता आपण जरा मोबाईलवर खेळू. थोडेसे खूप छान छान गेम आले. कृष्ण म्हणला अरे मोबाईलवर खेळून आपण जे दही दूध खातो लोणी खातो ते पचायचं कसं? म्हणजे पोरं म्हणतात कृष्णा, म्हणजे तूप कशाला म्हणतात? लोणी कसं असतं? पेंद्या म्हणला घरचं असलं तर पांढरं असतं, विकतचं असलं तर पिवळं असतं. घरचं असलं तर त्याला चव नसते, विकतचं असलं तर खारट असतं. पण असं अरे म्हणजे तूप लोणी तुम्हाला माहित नाही? गवळ्याची पोरं तुम्ही. म्हणजे हो गवळ्याची पोरं, पण ते सगळं बाजारात नेऊन विकतात. त्याचे पैसे होतात आणि एकदा पैसे आले की वाटेल ती चैन करता येते. आम्हाला कोण विचारतो? अरे खरवड उरते भांड्याला, ते सुद्धा खातो म्हणलं तर म्हातारी खाऊ देत नाही. ते पाणी मिसळून म्हशी पुढे नेऊन ठेवते, म्हशीचं दूध वाढतं म्हणून. आम्हाला काही भेटत नाही. कृष्ण म्हणले अरे मागत नाही काय? म्हणले देवा मागतो. आईने धपाटे केले होते, एक तर मला धपाटे म्हणले आवडत नाही. कधी नाही ते धपाटं खायला घेतलं, ते कोरडं झालं होतं, छातीत बसलं, खाली गिळे ना. म्हणून आईला म्हणले आई धपाटं कोरडं झालंय, जरा थोडं लोणी दही काहीतरी दे त्याच्यासोबत खायला. आईने म्हणले लोणी दही तर दिलं नाही. म्हणले 4 धपाटे पाहिजे असतील तर देते. धपाटे पाहिजे तेवढे भेटतात, लोणी भेटत नाही. अधिकाराचं भेटत नाही. म्हणजे नाही भेटत. म्हणजे ठीक आहे आता मागायला भानगडीत पडायचं नाही. म्हणजे आपण ओढून घ्यायचं आपल्या अधिकाराचं. सकाळी सकाळी मला मथुरेच्या रस्त्यावरती येऊन भेटा. रिकाम्या हाताने यायचं नाही, दोऱ्या घ्यायच्या आणि मग यायचे. पोरांची योजना तयार झाली. पोरं सकाळी उजाडायच्या आत मथुरेच्या रस्त्यावरती गेले. कृष्णा म्हणले आम्ही आलो, काय करायचं सांग? म्हणले रस्त्याच्या 2 काठावरती जोड्या जोड्याने बसा, दोऱ्या हातात धरून. मी शिट्टी वाजवली की दोऱ्या वितभर रस्त्यापासून ताणून धरायच्या. त्या पायात अडकळतील, गवळणी पडतील. गवळणींच्या डोक्यावरती जी दह्या दुधाची हंडी आहे ती खाली पडतील. त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत हात लावायचा नाही. जमिनीवरती पडलं तर सोडायचं नाही. सब भूमी गोपालकी आहे माझं, सब भूमी गोपालकी आहे. जे ज्याला भेटेल ते तोंडाला लावा. दूध दही जेवढं गिळेल तेवढं गिळा. उरलेलं जिचं घेतलंय तिच्या अंगावरती शिंपडा, तिच्या नावाने शंख करा आणि पसारवा. पोरं तयार झाली, गवळणी निघाल्या. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण गोपाल कृष्ण भगवान. रस्त्याने भजन करत चालल्या. पोरांनी दोरात आणल्या, पायात दोऱ्या अडकल्या, गवळणी खाली पडल्या, हंडे पडले. पोरांनी उचलून हंडे तोंडाला लावले. किती गिळलं हा विषयच नाही. आपला अधिकार फक्त सिद्ध करायसाठी प्रतिकात्मक आहे. दुधाचे हंडे तोंडाला लावले. गिळलं तेवढं गिळलं, उरलेलं जिथं घेतलं तिच्या तोंडावरती शिंपडलं, शंख केला, पोरं पळाली. सगळ्या आया बिथरल्या. म्हणले याच्या बापाची हिंमत नाही माझ्याकडे डोळे वर करून बघायची.
आणि हा म्हणले मेला मला पाडतो, हांडा तोंडाला लावून दूध पितो, माझ्याच अंगावरती शिंपडून माझ्याच नावाने शंक करून पळतो. बाया म्हणल्या बाई हे सगळी पोरं चांगली आहेत, त्यांना बिघडवणारा त्यांचा तो पुढारी आहे म्हणले, तो बघा तिथं कसा असतो. आता कृष्ण परमात्मा हातात सापडतात कुठले, पळून 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 दमल्या म्हणले, त्याला काही असं पकडता येणार नाही म्हणले, आहात तिथेच निवांत बसा आणि फक्त म्हणा कृष्ण कृष्ण जय 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण परमात्मा हातात पकडले, आणून यशोदे पुढे उभे केले. म्हणजे यशोदे हे सांभाळ तुझं कारण. काय तक्रारीचा सूर आहे. मोठा खट्याळ तुझा गबाई काना, मोठा खट्याळ तुझा गबाई काना, आम्हा रस्त्याने धड जाऊ देना. जात होतो मथुरेच्या हाटा, यानं पोरांकडून रोखल्या बाटा. तरी पदर धरी पदर धरी पदर धरी पदर करी कधी आम्हा रस्त्याने धड जाऊ देना. मोठा खट्याळ तुझा गबाई खाना, आम्हा रस्त्याने धड जाऊ दे. यशोदे पुढे नेऊन उभं करून सुद्धा काही उपयोग झाला नाही. शेवटी यशोदेनी माफी मागितली, प्रकरण मिटवलं. पोरांना लक्षात आलं आता आपलं कोणीच काही बिघडवू शकत नाही. आणि पोरं घराघरामध्ये घुसायला लागली, घरात घुसून दया दुधाची चोरी करायला लागली. आणि गवळणी एवढ्या त्रस्त झाल्या की गवळणी म्हणल्या, यांना आता गावामध्ये ठेवू नका, यांना पाठवा वनामध्ये. मग पोरांनी काय करावं, वनामध्ये जावं. वनामध्ये गाई गुरं चारावीत, गाई गुरांचं चरणं होईपर्यंत मनसोक्त खेळ खेळावेत. इथे अनेक सन्माननीय व्यक्ती आहेत, त्यांच्यासोबत मी प्रतिकात्मक काही खेळ खेळेन. सर्वांनी इथे येऊन गोंधळ करू नये. आपलं प्रतिकात्मक आहे ते काय आनंद असेल एवढा आपल्याला अनुभवायचा आहे. पोरांची खेळ आहे. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनधारी, राधा कृष्ण जय मुरलीधर गोवर्धनधार, राधा कृष्ण जय कुंज विहारी 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 मुरलीधर गोवर्धन. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनधार, राधा कृष्ण जय कुंज विहार मुरलीधर गोवर्धनधार, राधा कृष्ण जय कुंज विहार मुरलीधर गोवर्धनधार, राधा कृष्ण जय कुंज विहार मुरलीधर गोवर्धनधार. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनधार, राधा कृष्ण जय कुंज विहार मुरलीधर गोवर्धनधार. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुष्कळ खेळ खेळायसारखे. रणघोडा आहे, हमामा आहे, हातकोपर आहे. रणघोडा खेळून दाखवत. हा पटकन खेळा. एक एक फक्त. रणघोडा नाची पोरा. तिघं नाही दोन दोन. टकरा होतात. रणघोडा नाची पोरा रणघोडा नाची, रणघोडा नाची पोरा रणघोडा नाची, रणघोडा नाची पोरा रणघोडा नाची. गोपाल हो बस शंभू सावकार पुढे. आपल्याला वेळ कमी आहे, आपली वेळ झाली आहे. रणघोडा नाची पोरा रणघोडा नाची, 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 रणघोडा नाची पोरा रणघोडा नाची पोरा रणघोडा नाची, रणघोडा नाची पोरा रणघोडा नाची, रणघोडा. गोपाल कृष्ण भगवान की जय. कळू द्या. रणघोडा नाची पोरा रणघोडा नाची, 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 रणघोडा नाची पोरा रणघोडा नाची. गोपाल कृष्ण भक्त. काय साहेब कस लागतो की नाही खेळताना. सगळे आपले जुने खेळ जे होते ना ते खेळताना माणसाचा कस लागेल असेल. वेगळं जिम मध्ये जाऊन एरोबिक्स करायची गरज नाही.
पुष्कळ खेळ आहेत खरं तर. हमामा आहे, हातकोपर आहे. म्हणजे कॅलरी बर्न करण्यासाठी ते HIIT म्हणतात आजकाल फॅड प्रमाणे, ते तसं वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. मोठे सुंदर प्रसंग आहेत. पोरांनी धुमाकूळ घालावा, खेळ खेळावेत आणि सगळं गोकुळ आनंदाने भरून जावं. त्या आनंदाची आठवण म्हणून आपण त्या कृष्णाचं स्मरण म्हणून, त्या आदर्श चरित्राचं स्मरण म्हणून या ठिकाणी या काल्याच्या कीर्तनानी उत्सव महोत्सवांची सांगता करतो. हा आनंद आमच्या जीवनामध्ये कायम स्थिर राहावा एवढी प्रार्थना आज या ठिकाणी करू. काल्याच्या प्रसादाचं आपलं एक महत्व आहे. काल्याचा मिळता प्रसाद लवही तापत्रया तो हरी, हा काला नच काळसाच समजा पापा प्रति भूवरी, कष्टा वाचून मानवा कलियुगी वैकुंठ हा देतसे, बोले दास गणू आम्हा कथियले श्री निंबराजे असे. काल्याचा मिळता प्रसाद लवही तापत्रयातून, कणभर सुद्धा प्रसाद मिळाला तर तापत्रयाचा नाश करून मोक्षावरती अधिकार सिद्ध करणारा हा काल्याचा प्रसाद आहे. आज या काल्याच्या प्रसादाची दहीहंडी बाबांच्या समोर आपण गाभाऱ्यामध्ये बांधतो. इथले अधिकारी गण योग्य वेळेला ती हंडी फोडून प्रसाद बाबांच्या समोर वाटतील. आज या ठिकाणी मिळालेला प्रत्येक कण हा काल्याचा प्रसादच आहे असं समजायला आपल्याला हरकत नाही. काल्याच्या प्रसादाचं एकत्रीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे.